गणाधर माळेवाडीकर सर ते सर्व ग्रुपमध्ये सक्रिय असतात। त्यांनी जवळजवळ 20 ते 22 देशामध्ये एका कंपनीमध्ये काम केलेलं आहे औषधाच्या, आणि त्यांना खूप अनुभव आहे। तरी त्यांचे निवृत्त झाल्यानंतर ते उदगीर येथे खूप प्रत्येक ग्रुपमध्ये सामाजिक कार्यामध्ये सहभाग असतो। आज कालच आम्हाला कळालं की आज फिजिओथेरपी डे आहे, आणि असं वाटलं की फिजिओथेरपी डे आतापर्यंत फिजिओथेरपी डे कोणी केलेलं नाही आणि उदगीरकरांना ह्याची जाणीव पण आहे। आणि खरंच फिजिओथेरपीची किती आवश्यकता आहे माणसाच्या जीवनामध्ये हे व्यवस्थितपणे योगा डेच्या दिवशी आदरणीय डॉक्टर जयंत सरांनी आम्हा जिव्हाळा ग्रुपला येऊन मार्गदर्शन केलं। यावेळेस आम्हाला खूप आनंद वाटला, आणि जे जिव्हाळा ग्रुप मधले जे वृद्ध वयोवृद्धाचं मार्गदर्शन त्या दिवशी दिले। मी खरंच या फिजिओथेरपी डे निमित्त आमच्या डॉक्टर जयंत सरांना खूप खूप शुभेच्छा देतो। सर, माणसामध्ये आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असल्याशिवाय इतर गोष्टी सहजासहजी शक्य होत नाहीत। उदगीरमध्येही फिजिओथेरपिस्ट आहेत, पण डॉक्टर जयंतच का? कारण असं आहे की त्यांच्यामधले असलेले कौशल्य, ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला रिकव्हर करण्याची पद्धती आणि कशा पद्धतीनं रिकव्हर होतं ते अगोदरच सांगणं की एवढे दिवस लागतात, हळूहळू रिकव्हर होतं, आणि त्याप्रमाणे तो पेशंट रिकव्हर होत जातो। आणि त्यांचं आजचं जे काही 11 वर्षाचा कालावधी आहे ते आज आम्हा सगळ्या उदगीरकरांना दिसून येतो। म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती 70, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती हवेत अंबर घेताना, आसू असावे ओठावरती काळीच काढून देताना, असे करून जावे दुनियातून या जाताना, असे करून जावे दुनियातून या जाताना, पूर्वूर व्हावा जगाच्या साऱ्या निरोप शेवटचा देताना। असं 11 वर्षामध्ये आमचं जयंत सरचं कार्य पूर्ण सामाजिक भान ठेवून समाजासाठी, समाजामधील लोकांसाठी, गोरगरीब लोकांसाठी त्यांचं एक फिजिओथेरपीचं काम खूप मोलाचं आहे। मी जिव्हाळा ग्रुपतर्फे मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो, आणि जयंत सर अशीच आपली प्रगती दिवसेंदिवस होत राहतो अशी शुभ कामना व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।